ढोणवाडी फाटावरून शेतकऱ्याची 5 जनावरे लंपास 1,06,000 रुपयांचं पशुधन चोरीला. तालुक्यातील ढोणवाडी फाट्याजवळ वास्तव्यास असलेले शेतकरी बाबासाहेब मदन पाटील यांच्या घराजवळ बांधलेली 5 जनावरे दिनांक 26च्या मध्यरात्री अज्ञात चोरांनी लंपास केली. यात 2 बैल, 2 मोठे गोरे आणि 1 दुधाळ गाय अशा एकूण 1,06,000 रुपये मूल्याच्या पशुधनाचा समावेश आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. पावसामुळे रस्त्याच्या कडेला बांधलेली जनावरं झाली लक्ष्य. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे चिखल व जागेअभावी अनेक शेतकरी आपली जनावरे मुख्य रस्त्याच्या कडेला किंवा घराबाहेर बांधत आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत चोरांनी रात्रीच्या अंधारात बाबासाहेब पाटील यांच्या घराजवळून ही 5ही जनावरे चोरून नेली. यावर्षी आधीच पाऊस कमी पडल्यानं तालुक्यातील शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करत कर्जबाजारी झालाय. त्यातच शेती कामासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे बैल आणि उत्पन्नाचे साधन असलेली गाय चोरीला गेल्यानं बाधित शेतकऱ्यावर दुहेरी संकट कोसळलं आहे. परिसरात पोलिसांची रात्रीची गस्त कमी झाल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास वेगानं सुरू आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क 24 संपादक अफरोज शेख.